नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत. इकडे मधुभाऊ हॉस्पिटलमध्ये कोमात गेलेले असतात आणि हॉस्पिटलच्या बाहेर सायली रडत असते. रविराज तिला समजून सांगतो की हे बघ सायली, तू म्हणालीस ना हो तसंच वाईट स्वप्न ठरणारे. अगं मधुभाऊ लवकर बरे होतील आणि कधी उठून दिनदाट फिरायला लागतील आपल्याला कळणार सुद्धा नाही. त्यावेळी सायली महिपतला म्हणते, हा महिपत किती नीच माणूस आहे, त्याच्या मुलीने खून केला म्हणून ही शिक्षा झाली आणि हे समजून न घेता तो सुडाला पेटलाय. घरावर दगडफेक काय करतोय, धमक्या देतोय आणि आता हे मधुभाऊंवर हल्ला काय केलाय त्याने. अर्जुन म्हणतो, महिपतला मी सोडणार नाही, पोलीस कंप्लेंट झाली त्याच्यावर. सायली म्हणते, ते त्यांचं कर्तव्य करतील, आता मी माझं कर्तव्य करते. सायली तिथून रडत महिपतच्या घरी जाते. तर इकडे सायली आणि अर्जुन महिपतच्या घरी पोहोचतात आणि महिपत दारू पीत बसलेला असतो. सायली तेव्हा महिपतच्या समोर येते. तो म्हणतो, इथं ह्या टायमाला माझ्या घरात. तो स्वतःला समजून सांगतो की नाही शक्यच नाही. महिपतराव तुम्हाला जास्त झाली आहे, दारू जास्त झाली आहे, नका पिऊ आता. काही वेळेत महिपतला कळतं की हे दोघे खरं घरी आलेत. त्यावेळी सायली म्हणते, तुझी नशा उतरली असेल तर सांग महिपत, कारण मी जे बोलणार आहे ना त्याने तुझी नशाच नाही शुद्ध ही जाईल. महिपत म्हणतो, डायरेक्ट अरे तो रे. सायली म्हणते, जावं करावं तुझी लायकीच नाही आहे महिपत, गटारातल्या किडांपेक्षा खालच्या थरातला आहेस तू आणि तू आता त्यांच्यासारखी वळवळ करायला लागलायस का? आमचं सुख तुला बघवत नाही आहे, विष कालवायला निघालायस का यात? महिपत म्हणतो, अहो काय वहिनी, तुम्ही तोंडाला येईल ते बोलताय. तुम्हाला पण तुमच्या नवऱ्यासारखी सवय लागली खोटे नाटे आरोप करायची. सायली म्हणते, अरे तू काय केलंय त्याची यादी मी वाचणारच नाही आहे, कारण ती खूप मोठी आहे आणि आता तुझी मज्जल इथपर्यंत पोचली की तू माझ्या वडिलांवर म्हणजे मधुभाऊंवर हल्ला केलाय. आणि महिपत तुझ्या दुर्दैवाने ते जिवंत आहेत, अजून कोमात गेलेत सध्या, पण होतील लवकरच बरे ते पण. लक्षात ठेव महिपत, तू पुन्हा माझ्या घरच्यांच्या वाटेवर गेलास ना तर तो तुझ्या स्वातंत्र्याचा शेवटचा दिवस ठरेल. तू आयुष्यभर जेलमध्ये नाही ना साडलास तर बघ, आणि तुझी मुलगी तिच्या कर्माची फळं भोगतीयस आणि याला जबाबदार तू आणि तुझी मुलगी आहेस. ॲडव्होकेट सुभेदार यांनी फक्त न्याय केलाय, पण त्यांच्या वाटेला कोण गेलं ना त्यांची ही बायको त्यांच्यासमोर ढाल बनून उभी राहील. आणि तुला शेवटचं सांगते महिपत, माझ्या नवऱ्यावर तुझी सावली जरी पडली ना तरी तुला जेलमध्ये नाही चढवणार, माझ्या हाताने तुझा जीव घेईल. अर्जुन सायलीला थांबवतो आणि तिथून दोघे निघून जातात. आणि इकडे नागराज घरामध्ये एकटा असतो. त्याला महिपतचा फोन येतो. नागराज फोन उचलतो आणि म्हणतो, काय महिपत, कशाला फोन केलायस? बायको आहे घरात. महिपत रागात म्हणतो, तुमची बायको घरी असताना तुम्हाला मी कॉल करायचा, माझं काय तुमच्याशी लफडं का नागराज शेठ? आधीच माझ्या इज्जतीचा भाजपाला झाला आहे, त्यात माझं डोकं खराब नाही करायचं, आत्ताच सांगतोय. नागराज म्हणतो, काय झाले काय एवढं? महिपत म्हणतो, तो अर्जुन सुभेदार आणि त्याची बायको आली होती घरात. छटाकभर पोरगी ती, फूक मारली की ओढून जाईल, मला धमकी देऊन गेली, जर माझ्या घरातल्या माणसांना काही झालं तर मी तुझा मोडदा पाडणार. तिकडून नागराज म्हणतो, एवढी का चिडली होती ती? तिला मधुभाऊंच्या मर्डरविषयी काही कळलं नाही आहे ना महिपत? महिपत म्हणतो, मर्डर? कसली मर्डर नागराज शेठ, तुम्ही हाफ मर्डर पण करायच्या लायकीचा नाहीत. तो मधुकर पाटील जिवंत, कोमात आणि तिकडे तो उठला की इकडे आपली 101% थिरडी उठणार. नागराज म्हणतो, अरे हे कसं होईल, मी त्याला उडवलं होतं. हे बोलणं सुमनने ऐकलेले असतं. सुमन म्हणते, उडवलं? त्यावेळी नागराज सुमनला खोटं नाटं बोलून तिथून सुटतो. तर मित्रांनो, येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळणार की नागराजचं सत्य सायलीसमोर येणार की नाही. हे पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.